गजानन डेव्हलपर्स पुणे यांच्याकडून आता पंढरपुरात इसबाबी कलश मंगल कार्यालय येथे साकारला जातो आहे भव्य गजानन टॉवर 10 मजली ट्विन बिल्डिंगचा प्रकल्प। गजानन टॉवर मध्ये उपलब्ध आहेत अत्याधुनिक सुविधांनी युक्त 1022 स्क्वेअर फुटाचे 2 BHK फ्लॅट्स, सुशोभित प्रवेश कक्ष, सामायिक क्षेत्रासाठी अत्याधुनिक सुरक्षा यंत्रणा, लिफ्ट आणि सामायिक क्षेत्रांसाठी वीज बॅकअपची सुविधा, स्वतंत्र अग्निशमन यंत्रणा, 2 मजली पुरेशी पार्किंग व्यवस्था, प्रत्येक कार पार्किंगच्या ठिकाणी स्वतंत्र ईव्ही चार्जिंगची सोय, सोलर वॉटर यंत्रणा, प्रत्येक सदनिकेसाठी इन्व्हर्टरची सोय। इसबाबी कलश मंगल कार्यालया शेजारी साकारल्या जात असणाऱ्या गजानन टॉवर मध्ये आजच आपला हक्काचा आणि आधुनिक सुविधांनी परिपूर्ण अलिशान फ्रीसाठी संपर्क क्रमांक 7677700025। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। श्री विठ्ठल मंदिरातील सभामंडपालगत असलेल्या एका बाजूला तत्कालीन व्यवस्थापकांसाठी 50 लाख रुपये खर्चून बनवलेलं सागवानी केबिन आता मंदिर समितीकडून उद्ध्वस्त केलं आहे। आज गणेश अंकुशराव हे संबंधित ठिकाणी कार्यकर्त्यांसह गेले व याची पाहणी केली। यावेळी मंदिर समितीच्या मनमानी कारभाराविरुद्ध जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली। एका भाविकाकडून देणगी स्वरूपात मिळालेल्या निधीतून यासाठीचा सर्व खर्च करण्यात आला होता, परंतु कोणतेही कारण अथवा सबब जाहीर न करता, कोणतीही प्रशासकीय परवानगी अथवा ठराव न करता हे केबिन फर्निचरसह उद्ध्वस्त करण्यात आले आहे, असा आरोप गणेश अंकुशराव यांनी केला आहे। विठ्ठल मंदिर आहे, सभा मंडपाच्या इथं तुमच्या विभाग आणि प्रशासकीय भवन म्हणजे ऑफिस आहे। इथं प्रांताधिकारी व्यवस्थापक इथं बसत होते। 3 वर्षाखाली इथं भव्य दिव्य 50 लाख रुपये खर्चून फर्निचर केलं होतं आणि ते कुठल्या डोनरने केलं होतं। मंदिर समिती अद्यापपर्यंत डोनरचं नाव सांगत नाही आणि पुरातत्व विभागानं सांगितलं की हे मंदिराच्या या सभागृहाला आणि ह्याला ही शोभत नाही फर्निचर, म्हणून हे फर्निचर काढलं। लाखो रुपये पाण्यात गेले। दुर्लक्षामुळं देणाऱ्या डोनरच्या दिलेल्या भावनेची कदर मंदिर समितीने केली नाही। लाखो रुपयाचं फर्निचर काढून फेकलं आणि ह्याचा पूर्ण संताप आता आम्हाला आलेला आहे। मंदिर समितीनं लवकरात लवकर त्या डोनरचं नाव सांगावं आणि प्रशासकीय मान्यता घेतली होती का हे काम करायच्या आधी? 2010 पासून सगळं बंद असताना, परवानगी घेतल्याशिवाय काम होत नसताना तुम्ही कुणाची परवानगी न घेता हे भव्य दिव्य ऑफिस का मानलं? तिथं फर्निचर का केलं? एका डोनरचे पैसे वाया का घालवले? त्या डोनरचं नाव लवकरात लवकर तुम्ही जाहीर करावं आणि ह्याचं जाहीर नाही केलं, ह्याची चौकशी नाही झाली, भ्रष्ट अधिकाऱ्यावर कारवाई नाही झाली तर आम्हाला उद्या येणाऱ्या पालकमंत्र्याच्या कार्यक्रमाला घेराव घालावा लागेल, आडवा लागेल व तो कार्यक्रम रोखावा लागेल आणि त्या ठिकाणी तीव्र आंदोलन करावं लागेल। आणि ह्या सगळ्या गोष्टी आम्ही कशासाठी करतोय तर भाविकासाठी, वारकऱ्यासाठी, पंढरपुरासाठी। आणि हे आंदोलन करतेवेळी पालकमंत्र्यांनं ह्याचा खुलासा नाही केला, मंत्र्यांनी खुलासा नाही केला तर आम्ही पालकमंत्र्याला तिथं पूजेपासून म्हणजे त्या कार्यक्रमापासून रोखू। तिथं कायदा व सुव्यवस्था काय बिघडली ह्याची सगळी जबाबदारी ही प्रशासनाची राहील। जय हिंद, जय वाल्मिकी, जय राघोजी, जय आदिवासी, जय भीम।